नमस्कार, रिअल फॅक्ट महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे महाराष्ट्राचे राजकारण। तर मित्रांनो, आजच्या घडीला आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे, महाराष्ट्रामध्ये जो सत्ता संघर्ष चालू आहे, महाराष्ट्रामध्ये जे सत्तेसाठी या 5 वर्षामध्ये काय काय झालं आहे, तो उद्धव ठाकरेंच्या काळापासून ते आता देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार आहे त्यापर्यंत आहे। महायुतीचं सरकार होतं, भाजप आणि शिवसेनेची युती होती। मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनैसर्गिक युती केली आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलं। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही चाणक्यगिरी खेळत, माइंडनं हे खेळत एकनाथ शिंदे यांना फोडलं, त्याच्यानंतर अजित पवारांना फोडलं आणि त्यांच्यासोबत एक स्थिर सरकार स्थापन केलं आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांना धक्का दिला। तर नेमकं हे सर्व जे फोडाफोडी चालू आहे, हे सर्व राजकारण चालू आहे, हे सत्तेसाठी जे चालू आहे, हे बघून आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जर राजकारणामध्ये आठवण कोणाची येत असेल ती म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, यशवंतराव चव्हाण असतील, यांचं जे राजकारण आहे, वसंतराव नाईक असतील, यांचं जे राजकारण आहे की ही लोक सत्तेसाठी नाही तर जे आपलं स्वाभिमान आहे, जो आपला पक्ष आहे, जो ध्येय आहे, त्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांनी। गोपीनाथ मुंडे असतील, त्यांनी अवघे हे जे त्यांचा जो कार्यकाळ होता, त्यांच्या आयुष्यामध्ये ते 5 ते 10 वर्ष सत्तेत राहिलेले असतील, पण त्यांनी कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही सत्तेसाठी। कुठल्याही कधीही त्यांनी इकडून या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्या नाहीत, त्याला स्वाभिमान म्हणतात। हे आजच्या घडीला हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहावयास मिळत नाही आहे। तर मित्रांनो, आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी कोणत्या थराला कोणी जाऊ शकतं। सत्तेसाठी आज पक्षाचा वर्धापन दिन झाला, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा जो पक्ष आहे त्यांचा वर्धापन दिन झाला पाठीमागं 3-4 दिवसापूर्वी। तर त्या वर्धापन दिनानिमित्त एक सूचक जयंतराव पाटील आहेत, तर त्यांनी एक सूचकच वक्तव्य केल्यासारखं केलं की नवीन चेहऱ्यांना पक्षामध्ये संधी द्या, किंवा मी त्यांचं प्रदेशाध्यक्ष आहेत ते आता शरदचंद्र पवार गटाचे, तर त्यांनी पक्षाचा राजीनामा, त्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं वक्तव्य केलं त्यांनी। तर नेमकं ते वक्तव्य का केलं, तर हे वक्तव्य केल्यानंतर पाठीमागच विधानसभेमध्ये अजित पवारांनी जयंत पाटलांना म्हणाले होते की तुम्ही आमच्यासोबत या म्हणतोय तुम्हाला। तर त्यावेळी जयंत पाटील म्हणले होते की राष्ट्रवादीचा एक नियम आहे, योग्य वेळी योग्य निर्णय, म्हणजेच तो निर्णय आत्ता घेण्याची वेळ आली, असं जयंत पाटील यांची वेळ ती आत्ताची आहे का, असंही या घडीला आता वाटायला लागलं। कारण बरेचसे आमदार जे शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत, तर त्यांचं बऱ्याचशा आमदाराचं असं मत आहे की आपण सत्तेसोबत जाऊ। मग ते सत्तेसोबत जाणारे आमदार जयंत पाटील यांचं, त्या आमदारांचं जयंत पाटील नेतृत्व करतील का? आज महाराष्ट्रामध्ये काय वाटतं नेमकं, जयंत पाटील त्या आमदाराचं नेतृत्व करून महायुतीमध्ये सामील होऊन सत्तेमध्ये येतील का? कारण शरद पवारांचा तर भाजपासोबत युती नाही असा सध्या तरी नारा आहे, त्यामुळे शरद पवार भाजपासोबत जाणार नाहीत असं तरी सध्याच्या घडीला वाटतंय। त्यामुळे आता आमदार सत्तेविना राहावं ना असं वाटायला लागलं या शरद पवार गटाच्या आमदारांना। मग ते जयंत पाटलाचा जो गट आहे, जयंत पाटलाला म्होरक्या करून ते आमदार महायुतीसोबत जात आहेत का, हेही बघणं आजच्या घडीला गरजेचं आहे। कारण पाठीमागं आपण ही पाहू शकता की बीड तालुक्याचे जे आमदार आहेत संदीप सागर, तर तेही अजित पवारांचे गोडवे गायला लागले असं दिसतं। कारण बीडमध्ये होर्डिंग लागलेले आहेत की अजित पवारांनी एवढा निधी दिला त्यांचे धन्यवाद, तेवढा निधी दिला त्यांचे धन्यवाद, म्हणजे अजित पवारांचे गोडवे गायला लागलेत, अजित पवारांचे आभार मानायला लागलेत। म्हणजे ते एक सूचक आहे का की आम्ही सत्तेसोबत जाणार आहोत किंवा सत्तेशिवाय राहूच शकत नाही, असं हे आमदारांचं मत आहे। कारण आजच्या घडीला प्रत्येक आमदार, प्रत्येकच एक जे नेता आहे, जो राजकारणामध्ये वाटतं की आपण सत्तेमध्ये जायला पाहिजे आणि त्यांचं असं मत आहे की महाराष्ट्राचा विकास करू। एक गोष्ट प्रत्येक जणाला वाटतं की महाराष्ट्राचा विकास करू, पण महाराष्ट्राचा विकास सोडून स्वतःचाच विकास करण्यावर त्यांचा भर आहे आणि महाराष्ट्राचा नेमका विकास करायचा का भकास करायचा हेही आजच्या घडीला पाहणं अत्यंत गरजेचं आहे। तर मित्रांनो, आज जो आपण आजच्या विषयावर तुमचं काय मत आहे, या विषयावर तुम्ही काय वाटतं तुम्हाला की जयंत पाटलाचा वेगळा गट होऊन तो महायुतीमध्ये सामील होईल का, शरद पवार सर्वच जो पक्ष आहे तो महायुतीसोबत जाऊन सत्तेमध्ये येईन, असं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। पण आत्ता तरी जयंत पाटलाच्या त्या वक्तव्यावरून असं वाटतंय की जयंत पाटील त्या दिवशी त्यांनी वक्तव्य केलं की प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचं वक्तव्य केलं आहे, तर त्या वक्तव्यावरून आणि अगोदरच्याही 2-3 जे वक्तव्य आहेत त्याच्यावरून असं वाटतं की जयंत पाटील ही भाजपासोबत जात आहेत, महायुतीसोबत जात आहेत की काय, असंही
आजच्या घडीला आता ते येणाऱ्या काळामध्ये पाहणं हे गरजेचंच आहे. पण तुम्हीही तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंटमध्ये द्या. आणि तुम्ही आणखीही आमच्या रिअल फॅक्ट महाराष्ट्र चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.